क्विक, इझी अँड टेस्टी पनीर ब्रोकोली बाईट्स. ह्यासाठी मी घेतला आहे ब्रोकोली, पनीर, चीज आणि हिरवी मिरची. चला तर मग सुरू करूया. प्रथम आपण ब्रोकोली आणि हिरवी मिरची वाटून घेऊया. पनीर आणि ब्रोकोली हे दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये घ्या. पनीर हाताने किसून घ्या किंवा कुस्करून घ्या, कारण मिक्सरमध्ये वाटायला पनीर खूप वेळ जातो. आता वाटून झालेलं हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता ह्यामध्ये आपण ब्लॅक पेपर आणि मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घेऊया. अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता हे चांगलं मळून झाल्यानंतर ह्याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे त्याला तुम्ही शेप देऊ शकता. तुम्ही राऊंड बनवू शकता, स्क्वेअर बनवू शकता. आणि मी इथे चीज घेतला होता ना, त्याचे कापून मी हे छोटे छोटे क्यूब्स तयार केलेले आहेत. आता हे चीज क्यूब घालून मी ह्या पेटी तयार करून घेत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये किसून चीज देखील घालू शकता, क्यूब्सही घालू शकता, किंवा तुम्ही स्लाइसचेही पीस करून ह्यामध्ये घालू शकता. अशा प्रकारे आता आपण ह्या सर्व पेटी बनवून घेऊया. ह्या पेटी झटपट बनतात, चवीला पण छान लागतात, जास्त वेळ लागत नाही, जास्त साहित्य देखील लागत नाही. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्या सर्व पेटी बनवून झालेल्या आहेत. तो मध्यम आचेवर ठेवा. आता एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडं तेल घाला आणि थोडं बटर घालून घ्या. तेल आणि बटर हे गरम झालेलं आहे. आता आपण ज्या पेटी बनवलेल्या आहेत त्या आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला ह्या पेटी दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायच्या आहेत. गॅस मध्यम आचेवरच ठेवा. अशाच प्रकारे आता आपल्याला ह्या सर्व पेटी पलटून घ्यायच्या आहेत. त्या फ्राय झाल्या आहेत की नाही त्या चेक करून घ्यायच्या आहेत. आपल्या सर्व पेटी फ्राय झालेल्या आहेत. दोन्ही बाजूने ह्या चांगल्या आता फ्राय झालेल्या आहेत. त्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली पनीर ब्रोकोली पेटी बाईट्स रेडी झालेले आहे. आता हे तुम्ही तुमच्या आवडीच्या सॉससोबत खाऊ शकता. थँक्यू.